असते आणि कॉस्ट कटिंगच्या बाबतीतही त्यांचं इतकं बारकाईने आणि इतकं छान लक्ष असतं की विदाउट अफेक्टिंग द पेशंट, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे कॉस्ट कटिंग करताना पेशंट अफेक्ट नाही झाला पाहिजे. ते करून आपण काही कॉस्ट कटिंग करू शकतो का, याच्यावर आज अग्रवाल सर आपल्याला बोलणार आहे. थँक्यू. I thank IMA and Ozone Group for inviting me. Sir, IMA पण म्हणा. I thank IMA and Ozone Group. Sorry. I'll start. Why we need cost cutting? आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता सर्व डिस्पोजेबलचे कॉस्ट खूप वाढलेले आहे. आपल्याकडे मॅन पॉवर खूप कमी असतो आणि आपले इन्व्हॉइसेस कमी करायचे असतात. मग आपण कॉस्ट सेव्हिंग केली तरच आपल्या स्टाफचा पगार वाढणार आहे. हॉस्पिटल हे सर्व बघतोच. तुम्ही कॉस्ट सेव्हिंग केली तर तुमच्या पगारावरती पण फरक पडणारच. गव्हर्नमेंट स्कीम मॅक्झिमम हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंट स्कीम्स असतात, त्यांचे रिइन्व्हेस्टमेंट्स कमी असतात. सिमिलरली प्रायव्हेट जे इन्शुरन्स आहेत त्यांचे हॉस्पिटलची कॉन्ट्रॅक्ट पण खूप कमी रेट्सवरती असतात. एव्हरी हॉस्पिटल wants that all procedures of surgery should be done at minimum cost. That's why this cost saving is very important. आता मी कॉस्ट सेव्हिंगला 3-4 टाइप्स मध्ये डिवाइड केलं आहे. पहिलं टाइम सेव्हिंग, सेकंड इज इलेक्ट्रिक अँड वॉटर सेव्हिंग, मॅन पॉवर सेव्हिंग अँड मटेरियल सेव्हिंग. टाइम सेव्हिंग सर्वात महत्वाचं टाइम सेव्हिंग. जर आपल्याला टाइमच खूप लागला ओटीला तर आपलं कॉस्ट ऑफ ओटी वर्किंग खूप वाढणार. ते कसं कमी करायचं? आपण प्री ऑफ चेकिंग मध्ये पेशंटचे फायनान्सेस क्लिअर आहे का, एनबीएम स्टेटस बघायचा, शेविंग बरोबर आहे का. जर शेविंग नसेल, ऑन टेबल आपण करायला गेलो तर नंबर ऑफ ब्लेड्स वाढतात, टाइम वाढते, मग जे सॉइलिंग होते ओटीची ते परत क्लिनिंग करायला पण वेळ जातो आणि त्याच्यामुळे कॉस्ट वाढते. प्री मेडिकेशन जे पेशंटचे ते आपण आपल्या हातात घेतलं पाहिजे. त्याच्यातले काही मेडिसिन्स आपल्याला वापरता येतील. रिलेटिव्ह अवेलेबिलिटी बघायला पाहिजे, कारण पेशंटला ओटीत घेताना पूर्ण टीम आपली रेडी असते, रिलेटिव्ह नसतो. मग पेशंटला दाखवल्याशिवाय आपण ओटीत घेत नाही, त्याच्यात टाइम वेस्ट होतो आणि होल टीम वेट करते सर्जरीसाठी. हे सर्व आपण प्रिव्हेंट केलं तर आपली इलेक्ट्रिसिटी आणि मॅनपॉवर प्रिव्हेंट होतो. एका दिवसात आपण 2-3 सर्जरी करू शकतो, नाहीतर एकच केसला धरून बसणार सकाळी. ईसीजी लीड मी छोट्या गोष्टीवरती स्ट्रेस देणार आहे. ईसीजी लीड लावताना जस्ट लावल्यावरती आणि घेतलं तर घेता 2-3 लीड्स निघून जातात. तर ते प्रॉपर फिक्स केलं तर ईसीजी लीड सेव्ह होतात. त्याच्यानंतर ट्रॉली जी आहे इंडक्शनच्या आधीच एका स्टाफने रेडी करायला पाहिजे, कारण इंडक्शन झाल्याबरोबर पुढच्या 5-6 मिनिटातच इन्सिडेंट पडायला पाहिजे. जेवढं टाइम तुम्ही वेस्ट करणार तेवढं तुमचे कॉस्ट ऑफ ओटी वर्किंग वाढणार. ओटी टीमचे जे असतात ते मामापासून सर्जन सर्वांना अटेंटिव्ह आणि सेम टीम राहायला पाहिजे दरवेळेस. नाहीतर मामा वेगळा येतो, मावशी वेगळी येते, त्याच्यात सुद्धा कॉस्ट वाढते. आणि हे सर्व आपण फॉलो केले तर आपली सर्जरी लवकर होईल आणि टाइम सेव्हिंग. आणि गुड सर्जन पण गरजेचं आहे. एखाद सर्जन 5-6 तास लावलं तर ते सर्जिकल कॉस्ट वाढणारच. तर दॅट इज अ बिगेस्ट थिंग यू शुड लुक फॉर. हे सर्व चालू असताना तुमचं पहिलं पेशंट संपताना दुसरं पेशंट रेडी पाहिजे. कीप द नेक्स्ट पेशंट रेडी विथ ऑल द प्रोटोकॉल्स विच वी फॉलो. आपण जे पहिल्या पेशंटला फॉलो केले ते पण रेडी पाहिजे. एक माणसाला रिलीव्ह करून त्या गोष्टीकडे रेडी करायला पाठवायला पाहिजे. आणि नेक्स्ट पेशंटचं सर्व डिस्पोजेबल त्या व्यक्तीने रेडी करायचं. याच्याने कॉस्ट सेव्हिंग वाढणारच. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर सेव्हिंग. ओटी मध्ये आपण जे घेतो त्याच्यात जर पूर्ण क्लोज कंपार्टमेंट असेल तर आपल्याला लाईट्स लावावं लागतील जास्त. जर आपण ग्लास विंडोज मोठे घेतले तर नॅचरल लाईट वापरू शकतो आणि त्याच्याने छोटे सेव्हिंग्स आहेत. पण महिन्याभराचं इलेक्ट्रिक बिल बघितलं तर त्याच्यात सेव्हिंग होईल. सो मी जर्मनीला गेलो होतो तर तिथं वॉल्स वेअर ऑफ ग्लास, नॅचरल लाईट ते मॅक्झिमम वापरायचे. ओटी मध्ये लाईटच नव्हते. तर दिस इज द बिगेस्ट सेव्हिंग वी कॅन डू. जर ओटी मध्ये मोठे विंडोज ठेवले तर नॅचरल लाईट. आणि त्याचा ऍडव्हान्टेज म्हणजे आपली सायकोलॉजी सुद्धा चांगली असते. वेन वी सी आउटसाइड ट्रीज, सूर्य बघतो, नाही तर खूप क्लोज ओटी असतात NABHच्या, त्याच्यात लाईट एक्सपोजरच नसतो आपल्याला, तर आपण संध्याकाळी चिडचिड करायला लागतो. तो पण एक ऍडव्हान्टेज आहे या गोष्टीचा, मोठे विंडो ठेवण्याचा. दुसरं आहे की ओटीची लाईट जेव्हा गरज नसते तेव्हा बंद करायला पाहिजे. आणि एक कॉमन गोष्टी आपण एक्सरे लावतो विविंग बॉक्स मध्ये, सर्जन किंवा अॅनेस्थेटिक 5 मिनिटासाठी बघतो पण पूर्ण 5 तास तो विविंग लाईट चालूच असतो. तर तो आवर्जून बंद करायला पाहिजे. दॅट विल सेव्ह युअर कॉस्ट.
एअर कंडिशनिंग स्विच, आता खूप NABHचे जे मॉड्युलर ओटी असतात त्याच्यात सेंट्रल AC कंपार्टमेंट असतात आणि सकाळी चालू केली, उन्हाळ्यात तर आपण चालूच ठेवतो, पण संध्याकाळ होता होता खूप चिल होऊन जाते आणि मधून आपल्याला बंद करायची इच्छा असते पण तो कंट्रोल आपल्याकडे नसतो. मग ते हाय फ्लो वरती चालू असते आणि त्याच्याने खूप इलेक्ट्रिसिटी लॉस होते. तर तो जो कंट्रोल आहे आपलं कम्फर्टेबल झोनला आलं की वी कॅन डिक्रीज द टेम्परेचर रिक्वायर्ड आणि अकॉर्डिंगली वी कॅन सेव्ह द इलेक्ट्रिसिटी. आपल्या ओटीतलं मिनिमम आपण जर मोमेंट केले, डोस क्लोज केले, तर जी थंड हवा असते ती बाहेर जाणार नाही आणि त्याच्यामुळे पण एसीचं खर्च आपलं कमी होणार आहे. आपण छोटे छोटे इन्स्ट्रुमेंटचे ट्रे बनवायला पाहिजे. जेवढे करून समजा नेकलाईनचा ट्रे वेगळा, स्टर्नोटॉमीचा वेगळा किंवा लॅप्रोटॉमीचा वेगळा, छोटे इन्स्ट्रुमेंटचे ट्रे बनवले तर नंबर ऑफ आपण जे ऑटोक्लेव्ह मध्ये टाकतो, एकच ट्रे सर्व याचे टाकले तर त्याला ऑटोक्लेव्हिंगला जास्त खर्च लागेल. छोटे ट्रे बनवले तर 3-4 सर्जिकल ते यूज करता येईल तुम्हाला. दुसरं आहे की आपण ओटी मध्ये स्पिलिंग, जे आपण ब्लड बिटाडिन किंवा युरिन पडते ते अवॉइड करायला पाहिजे. ते जेवढं अवॉइड केलं तेवढं क्लिनिंगचं तुमचं वॉटर कमी लागेल. यू अवॉइड स्पिलिंग इन ओटी. लास्ट, डोअर क्लोजर जेवढे वापरले तेवढं इन्फेक्शन कंट्रोल होईल आणि एसीचं कंट्रोल आपल्याला मिळणार. असं आपण डोर नेहमी क्लोज करायला पाहिजे. हे धूत हॉस्पिटलचं आहे. दुसरीकडे लार्ज विंडोजचं मी पोस्ट केलेलं आहे. हे वी आर प्रॅक्टिसिंग इन धूत हॉस्पिटल. सेकंड, टॅप कधी कधी चालू असतो तर ते बंद करायलाच पाहिजे. कोणी केलं ते नाही बघायला पाहिजे. मॅन पॉवर सेम. आता ह्याच्यात आपण सर्जरी जी करणार आहे ती सर्जनने आपल्या ओटी स्टाफ बरोबर पूर्ण डिस्कस करायला पाहिजे. ओटी टायमिंग प्रॉपरली आपण डिस्कस करून फिक्स टाइमलाच ओटी चालू करायला पाहिजे. बिकॉज पूर्ण टीम आलेली आहे, सर्जन 2 तास लेट येतो, मग वेस्टेज ऑफ टायमिंग. प्रॉपर युटिलायझेशन व्हायला पाहिजे. ऑप्टिमम स्टाफ ओटीत पाहिजे. खूप जास्त पण नको, खूप कमी पण नको. आणि एक्सेस स्टाफ जो असतो, समजा तुम्हाला वाटलं की आता आपली केस संपत आली, 1-2 स्टाफला रिलीव्ह करायचं आणि त्यांना नेक्स्ट केसला प्रिपरेशनला रिलीव्ह करायचं, त्यांना फूडसाठी रिलीव्ह करायचं. सेकंड, टीमने लंच वेंच करून रेडी राहिल्यावरती पहिली टीम प्रॉपर काम करू शकते आणि एकमेकाला मदत करायला पाहिजे. असं नाही वाटायला पाहिजे की हा काम माझा नाही आहे, तो त्याचा आहे. असं केल्यास काम होऊ शकत नाही. जेवढं तुम्ही एकमेकांवरती काम ढकलणार, संध्याकाळी तुम्ही लेट घरी जाणार. एवढं लक्षात ठेवा. काम तर होणारच आहे, पण लेट घरी जायचं नसेल तर एकमेकाला मदत करावीच लागणार. आणि फ्री टाइम जेवढं असतं तेवढं बाहेरच्या नेक्स्ट स्टेपची तयारी करायला पाहिजे. आता एक महत्वाची गोष्ट आहे, तुमच्या ओटीत सर्व स्टाफ असतात. आय डोंट बिलीव्ह इन हायरार्की. आय बिलीव्ह इन प्रॉपर ट्रेनिंग ऑफ ऑल द स्टाफ. प्रत्येक स्टाफला प्रत्येक स्टेपला रोटेट करत राहायला पाहिजे. एकाला फर्स्ट असिस्टंट, सेकंड असिस्टंट, ट्रॉली. याच्यामुळे काय होतं की कोणत्याही स्टाफला केव्हाही सुट्टी वाटली तर तो घेऊ शकतो. युअर वर्क इज नॉट हॅम्पर्ड. एव्हरीबडी शुड बी ट्रेन्ड विथ ऑल द सर्व्हिस. हे जर केलंस तर कॉपरेशन आपसात सर्वांना होतो. हायरार्की राहत नाही, तू मोठा आणि छोटा असं राहत नाही. सो ट्राय टू बिल्ड एव्हरीबडी ॲट अ सेम लेवल. दॅट विल हेल्प. आता मटेरियल सेव्हिंग याच्यातलं सर्वात मोठं आहे ETO. त्याबद्दल मॅडमने डिटेल सांगितलंच आहे. आता मटेरियल सेव्हिंग मध्ये काही गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतील. आपल्याला रिऑर्डरिंगला किती वेळ लागतो, मॅक्सिमम लेवल कोणत्या गोष्टीची मेंटेन करायला लागते, मिनिमम किती. कारण खूप वेळा आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम लेवल इन्स्ट्रुमेंटची माहिती नसेल, डिस्पोजेबलची, मग आपले पुढचे केसेस पोस्टपोन होतात, काही स्टॉक्स कमी होतात, वेंडर कमी देतो. त्यावेळेस आपल्याला हे सर्व लेवल्स माहिती पाहिजे. ॲव्हरेज स्टॉक माहिती पाहिजे. स्लो मुव्हिंग कोणते ते कमी ऑर्डर करायला पाहिजे. फास्ट मुव्हिंग असतात जे रेग्युलरली लागतात त्यांचे ॲम्पल स्टॉक ठेवायला पाहिजे आपल्याला. ग्लोव्ह सारखी गोष्टी कधीच कमी पडायला, कारण प्रत्येक स्टेपला लागतेच. बिटाडिन, ग्लोव्ह, स्टर्लियम ह्या गोष्टी लागतात. दुसरं आहे, तुम्हाला ज्या गोष्टी जास्त लागतात ते हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनला पहिलेच सांगा, जेणेकरून ते वेंडरशी प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट हाय व्हॉल्यूम करून त्याच्यात कॉस्ट सेव्हिंग करू शकतात. आणि प्रत्येक ड्रगची किंवा मेडिसिनची एक्सपायरी चेक करा. जर एक्सपायरी चेक नाही केली तर बिफोर एक्सपायरी 3 महिन्याआधी तो ड्रग परत होऊ शकतो. जर तुम्ही ती एक्सपायरी चेक नाही केली आणि तो एक्सपायर झाला तर दॅट विल बी एक्सपेन्सिव्ह. हे महत्वाचं आहे.
खूप हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झाल्यानंतर फाईल बाहेर काढतात. 3 महिने आधी जर तुम्ही स्टोअरला परत केली तर स्टोअर विल टेक बॅक दोज थिंग अँड रिटर्न टू द वेक्टर. हॉस्पिटलचं नुकसान होणार नाही. आम्ही क्वाड्रीपॅड, आता खूप लोक क्वाड्रीपॅड वापरतात, 1-2 वापरून ते फेकून देतात. बट व्हॉट वी डू की क्वाड्रीपॅडला जर 2-4 दिवस नंतर तो खराब झाला तर असा आमला लावतो, त्याच्यावरती बीपी कप लावतो, त्याच्याने घट्ट चिटकतं आणि ऑन टेबल जर का तो अलार्म द्यायला लागला तर एकदा NIBP दाबलं तो आणखीन घट्ट करतो त्याला. तर क्वाड्रीपॅड चांगला चिटकतो आणि ते आपल्याला मल्टिपल टाइम यूज करता येईल. आणि बीपी कफला प्रिव्हेंट करायचं बिटाडीनने तर एंडोट्रॅकियल ट्यूबचा जो कव्हर असतो ते त्याच्या बीपी कप वरती रॅप करायचा. बीपी कप पण खराब होत नाही. आता बिफोर टेकिंग पेशंट इन ओटी आपण काय काय करू शकतो, त्याचे सर्व मेडिसिन आपण रिसीव्ह करायच्या, ECG लीड्स फिक्स करायच्या, क्वाड्रीपॅड व्यवस्थित वापरायचे, IV लाईन चांगली सिक्युअर करायची. जरी नेकलाईन घेत असाल तरी IV लाईन घ्यायची, इमर्जन्सी मध्ये कामातच येते. आम्ही ओझोन ग्रुप बरोबर खूप या गोष्टींचे डिस्कशन केले आणि CBP लाईन, आर्टेरियल लाईन एकाच ट्रॉलीवरती घेतो आणि पेशंटला असं ड्रेप करतो की तीच ट्रॉली स्टराईल असते आणि त्याचेच ड्रेप नंतर पोलीस कॅथेटरला सुद्धा वापरतो. त्याचे जे बोल असतात ते पोलीस कॅथेटरायझेशन म्हणून आम्हाला एक पोलीस कॅथेटरायझेशन ट्रे स्पेअर करता येतो प्रत्येक केसमध्ये. सो दिस इज ऑल्सो कॉस्ट सेफ. हे असं आम्ही करतो सर, एकाच ट्रे मध्ये 3 प्रोसिजर करतो. नाव ड्युरिंग अनेस्थेशिया कुठे आपण वाचू शकतो? आपण अनेस्थेशिया मध्ये 4 प्रकारचे ड्रग्स वापरतात. प्रत्येक सिरिंजला लेबल करावं आणि पेशंटला लॉंग सर्जरीज मध्ये तो ड्रग परत लागतो. मग आपल्याला सवय असते का चला फोडा आणि नवीन सिरिंज मध्ये, पण जर लेबल केलं स्कोलिनसाठी तीच लेबल केलेली सिरिंज वापरली तर ती एक सिरिंज सेव्ह होऊ शकते. असं तुम्ही डेली जर 5 सिरिंज सेव्ह केल्या तर यू कॅन इमॅजिन हाऊ मच यू कॅन मेक अ डिफरन्स. ड्रेपिंग, खूप हॉस्पिटलमध्ये डिस्पोजेबल ड्रेपिंग वापरतात. आम्ही लिनन वापरतो, त्याच्याने सुद्धा सेव्हिंग होते. आता हे लिनन मध्ये पण मॅक्सिमम हॉस्पिटलमध्ये टॉवेल क्लिप्स असतात ते शार्प असतात, त्याच्याने हेड एंड किंवा लोअर एंडला छिद्र पडतात आणि दॅट लिनन गेट्स डिस्ट्रॉइड. सो व्हॉट आय रेकमेंड यू आस्क फॉर बॉल पॉइंट टॉवेल क्लिप्स, त्याच्याने लिनन खराब होत नाही आणि तुमचं लिनन खूप वर्ष चालणार आहे. दिस वी प्रॅक्टिस अँड दॅट विल सेव्ह लॉट ऑफ लिनन इन युअर हॉस्पिटल. ड्युरिंग सर्जरी आपण काय काय करू शकतो? एकच माणसाला ड्युटी द्यायची, डिस्पोजेबल ओपन करायची, त्याने खूप जोरात बोलून डिस्पोजेबल ओपन करायला पाहिजे, कारण खूप घाईघाईमध्ये आपण ओपन केलं तर रॉंग डिस्पोजेबल ओपन होतात, त्याच्याने नुकसान होतो. सुचर्स आणि इन्स्ट्रुमेंट खाली पडणं अवॉइड करायला पाहिजे, त्याच्याने सुचर्स लॉस होतो आणि इन्स्ट्रुमेंट डॅमेज होतात. दॅट विल बी व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या सर्व स्टाफ मेंबर्सची, ती प्रिव्हेंट करायला पाहिजे. आम्ही ब्लॅक सेल जे असतात ते ETO करतो आणि प्री-फॉइल्ड पॅक मध्ये ठेवून ते वापरतो. सुचर जे असतात त्यांना एक सुचर घेतल्यानंतर तो फेकून नाही द्यायला पाहिजे, तो एंड ऑफ द सर्जरी पर्यंत ठेवायला पाहिजे. क्लोजरच्या वेळेस थोडं ब्लेडर असेल त्याच्यात ते वापरता येतो. सो ऑलवेज प्रिझर्व ऑल द सुचर्स. नाहीतर खूप हॉस्पिटलमध्ये झालं सुचर कापून ते फेकून देतात, ते नेडल कापून. सो अवॉइड दोज थिंग्स. आता कॉटरी पेन्सिल ती आपण ETO करू शकतो. खूप वेळा त्याचे टिप निघून जातं आणि तो लूज होतो, गोल गोल फिरायला लागतो. मग त्याला आम्ही काय करतो, जो 826 नंबरचा मर्सिल्क असतो तो त्याच्यात टाकायचा आणि मग टाकलं तो फिक्स होतो, त्याच्याने कॉटरीचं लाईफ वाढतं. सेकंड आहे कॉटरी कधी कधी लॉक होते, हँड पेन्सिल चालत नाही, तर द बेस्ट वे इज त्याला फूट पॅडलवरती घ्यायचं. फूट पॅडल चालवले की अनलॉक होते. हे कोणी सांगणार नाही तुम्हाला, तुम्ही घरी जाऊन करा हे सर. कॉटरी अनलॉक होईल आणि मग तुम्ही परत हाताने चालू करू शकता. जस्ट डू इट युअरसेल्फ, यू विल सी द डिफरन्स. कोणती वेस्ट फ्लोअरवरती टाकू नका आणि त्याच्याने क्लिनिंगला तुम्हाला वेळ लागणार आणि नेक्स्ट केस डिले होणार आहे. ब्लड सेट, आपण जेव्हा ब्लड मागवतो तर ब्लड बँकला सांगा की आम्हाला ब्लड सेट फ्री द्या. एव्हरी ब्लड बँक हॅज अ ड्युटी टू गिव्ह ब्लड सेट फ्री. दॅट इज ऑल्सो कॉस्ट सेव्हिंग. तर तुम्ही तुमच्या हॉस्पिटलचं एक ब्लड सेट वाचू शकता आणि ब्लड सेट आल्यानंतर IV फ्लुइड त्या ब्लड सेट मधनं द्या. डोंट यूज IV फ्लुइड. सो यू आर सेव्हिंग वन
सेट ऑफ द हॉस्पिटल. हे असं आम्ही क्वाड्रिक पेन्सिल मध्ये थ्रेड टाकतो जेणेकरून ती थ्रेड फिक्स करते त्या टिपला. बाकी सर्जरीमध्ये आपण क्लिप्स जे वापरतो ते कमीत कमी, समजा ओपन असेल तर लिगा क्लिप्सच्या ऐवजी सुचर वापरा, आयबॉनला अर्ध कापून वापरू शकतात. स्किन ब्लेड आणि लेग ब्लेड असेल तर पहिले मेन इन्सिजन ब्लेड घ्यायचा, त्याचं इन्सिजन घेऊन ब्लेड खाली पास ऑन करायचं लेगला, विच इज लेस इन्फेक्टिव्ह. त्याच्यानंतर सक्शन, ऑक्टोपस या सर्व गोष्टीचा आपण ETO करू शकतो. आम्ही स्टर्नम वायरसाठी स्टँडर्ड जे होते ते एकच सुचर घेऊ शकतो स्टर्नम वायरचा, पण आम्ही लॉंग वायर्स मागवले, त्याच्याने 2 स्टर्नम वायर मध्येच आमचं पूर्ण क्लोजर होतं. सिरिंजेस, एक्सटेन्शन लाईन, ए लाईन आणि PM किट सुद्धा आपण स्टराईल करून वापरू शकतो. बेटाडीन, आरोगॉज हे सेलिंग फक्त आतमध्ये ऑरोगॉज वापरायला पाहिजे, ड्रेसिंगसाठी प्लेन गॉज वापरायला पाहिजे. बेटाडीन जेवढं लागेल तेवढंच प्रत्येक वेळा ओपन घ्यायचं. 4 वेळा घेतलं तर काही आपण छोटे होत नाही, पण जास्त घेऊन फेकावं लागतं, आपण कॅनॉट रिफिल इट. असं काही गोष्टी प्लास्टिकच्या असतात ते ETOच्या वेळेस डॅमेज होतात. ETOचं टेम्परेचर 50 डिग्री पर्यंत कधी कधी जातो, तर त्यावेळेस सॉफ्ट रबरच्या गोष्टी असतात त्यांना आपण गॉज मध्ये रॅप करून ETO केलं तर ते डॅमेज नाही होणार. बुलडॉग ते पण रबरचा पार्ट असतो, त्याच्या रबर मध्ये स्टिक होतात एकमेकाला, म्हणून एक पेपर ठेवलं तर ते कधी पण चिटकणार नाही आणि त्याची लॉंगिट्युटी वाढणार आहे. हा, बुलडॉग मध्ये जर एक रबर पॅड खराब झाला तर कॅनाबॅलिझम करायला पाहिजे, म्हणजे दुसऱ्या बुलडॉगचं तो रबर काढून या बुलडॉग मध्ये शिफ्ट केला तर तुम्ही एक स्पेअर वाढवू शकता. these are स्पेअर पार्ट्स. असं ETOचे आम्ही थ्रेड बनवतो. स्नगर्स जे असतात ते इफ यू गेट फ्रॉम डायरेक्ट वेंडर इट विल कॉस्ट अराउंड 300-400, पण हे स्नगरच्या ऐवजी सिंपल सक्शन कॅथेटर वापरले त्याला 2 स्नगर्स होऊ शकतात. सक्शन डिस्पोजेबल सक्शनच्या ऐवजी त्याचे ETO करून स्टीलचे सक्शन तुम्ही वापरू शकता. हे सर्व करत असताना ओटीत काही इन्स्ट्रुमेंटची ब्रेकडाऊन झाली तर लगेच तुम्ही अथॉरिटीला इंटिमेट करा, कारण स्टिच इन टाइम सेफ नाही. ॲट द एंड ऑफ सर्जरी यू शुड सी दॅट लाईट्स, AC, ऑक्सिजन, गॅसेस, सक्शन, मॉनिटर्स ऑल आर टर्न ऑफ. दिस विल हेल्प टू सेव्ह लॉट. आणि आपलं अल्टिमेट एम हेच आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह बट बेटर ट्रीटमेंट. फॉर युअर प्रेझेंटेशन. आणि खूपच चांगल्या मेथड सरांनी सांगितल्या आहेत. नुसतेच सांगितलं नाही की हिमसेल्फ प्रॅक्टिसेस आहेत. मी डॉक्टर सुजित खाडे सरांना विनंती करतो की त्यांनी आशिष अग्रवाल सरांचं प्रेझेंटेशन करा. यानंतर आपल्याला ऑल OT मस्ट हॅव, म्हणजे OT मध्ये आयडियली काय असायला पाहिजे याच्याबद्दल टाकळकर सर बोलणार आहेत. टाकळकर सर सगळ्यांना माहितच आहे, ते युनायटेड सिग्माचे डायरेक्टर आहेत. चांगल्या कशा असाव्या ह्याबद्दल ते भयंकर जागरूक आहेत. म्हणजे मला सांगायला गंमत वाटते की मी अॅनेस्थेशियाचं मशीन थोडं लोअर व्हर्जनचं घ्या म्हणत होतो, पण सरांनी त्याच्यापेक्षा हायर व्हर्जनचं मशीन घेतलं. तर OT मध्ये ऑप्टिमम असावं या बाबतीत ते खूप जागरूक आहेत आणि ते आपल्याला ऑल OT मस्ट हॅव याच्यावर बोलणार आहेत. थँक्यू सर. थँक्यू. सर्वप्रथम बालाजी, ओझोन ग्रुप, IMA, ऑल डिग्निटरीज आणि तुम्ही सगळे लोक, यू हॅव गिवन मी द अपॉर्च्युनिटी टू टॉक टू यू. सो थँक्यू सो मच फॉर गिविंग दिस अपॉर्च्युनिटी. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक which at the end of this slide मी तुम्हाला सांगणार आहे की याचा इम्पॉर्टन्स काय आहे.
ओके, सो मोस्ट ऑफ द क्रुशियल आणि आपण जे काय ओटीमध्ये काम करतो, जर इक्विपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर इट इज नॉट देअर, देन यू विल बी लँड अप इन टू प्रॉब्लेम्स. आणि पेशंट्स हु आर ऑफ से व्हेरी लो रिस्क, ज्याला आपण काही होणार नाही किंवा ग्रेड 1 अनस्थेशिया, ग्रेड 2 अनस्थेशिया रिस्क, असे पेशंट सुद्धा दे विल टर्न इन टू अ मेजर मिसॅप अँड दे विल लूज द लाईफ ऑफ द पेशंट. त्याच्यामुळं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर इन ऑपरेशन थिएटर अँड दॅट विल रिड्यूस मिनिमम मिसॅप्स इन ऑपरेशन थिएटर. सो आत्ताची जी अनस्थेशिया आहे ते एवढा प्रगत झालेला आहे आणि इफ यू सपोर्ट दॅम विथ ऑल good infrastructure and equipment, I think the mortality due to anesthesia and surgery is reduced to less than 1%. Yes, Bhagat? Yes, sir. Correct, no? Yes. Yeah. So the best chance for the patient to have a good operation theatre and good infrastructure. So what are the necessities? आता प्रत्येकाला तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये काम करता. आय एम नॉट गोइंग टू स्पीक अबाउट ऑपरेशन थिएटरमध्ये टाईल्स असायला पाहिजे, ऑपरेशन थिएटरमध्ये ओटी टेबल असायला पाहिजे, लाईट असायला पाहिजे, अनस्थेशिया मशीन असायला पाहिजे. सो यू ऑल नो व्हॉट आर द बेसिक रिक्वायरमेंट. पण त्याच्यामध्ये व्हॉट आर द फाईन ट्युनिंग्स. अनस्थेशिया वर्क स्टेशन्स हे आहेत ते फार इम्पॉर्टंट आहे. अनस्थेशिया वर्क स्टेशनमध्ये इफ यू हॅव अ गुड अनस्थेशिया मशीन, सो दॅट विल पिकअप इंटरऑपरेटिव्ह अनस्थेशियाचे कॉम्प्लिकेशन लगेच पिकअप होतात आणि इंटरऑपरेटिव्ह गॅस मॉनिटरिंग सिस्टीम, इंटरऑपरेटिव्ह जे काही फ्लक्च्युएशन्स आहेत किंवा कार्डियक सर्जरीमध्ये सुद्धा जे काही फ्लक्च्युएशन्स आहेत दॅट वी कॅप्चर व्हेरी अर्ली आणि त्याच्यामुळे पेशंटचे कॉम्प्लिकेशन्स हे टळतात. मोस्ट ऑफ द टाइम्स व्हॉट वी सी इज अ रॉंग कॅस्केड. रॉंग कॅस्केड मीन्स अ रॉंग डिसिजन ड्युरिंग द कॉम्प्लिकेशन विल लीड इट टू डेथ ऑफ द पेशंट. सो त्याच्यामुळे प्रत्येकाला काय दिसतंय, तुम्हाला मॉनिटरवर काय दिसतंय आणि प्रत्येक वेळेस त्याला किती इम्पॉर्टन्स देऊन किती त्याला थांबायचं, इमिजिएट ॲक्शन घ्यायची. सो याचं जजमेंट घेण्यासाठी हे इक्विपमेंट फार महत्त्वाचे आहे. डिफिब्रिलेटर जे आहे इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इक्विपमेंट दॅट इज इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल कार्डियक सर्जरीमध्ये आणि या रुटीन थिएटर्समध्ये किंवा एनी पेशंट कॅन गो इन टू अरेस्ट ॲट एनी मोमेंट ऑफ टाइम. सो डिफिब्रिलेशन असणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ऑल मॉनिटरिंग थिंग्स लाईक कॉटरी मशीन्स हा एन नंबर ऑफ कॉटरी मशीन्स आहे. या कॉटरी मशीनला यू हॅव टू सी द क्वालिटी ऑफ कॉटरी मशीन. स्मॉल कॉटरी मशीनला दे विल गिव्ह अर्थिंग एरर्स. तुम्हाला माहिती असेल की थोड्या हाय लो क्वालिटीच्या कॉटरी मशीनला एरर दिलं की मॉनिटरवर फ्लिकर दिसायला चालतो आणि याला अवॉइड करण्याकरता क्वालिटीची अर्थिंग चांगलं असणं जरुरी आहे. सो गुड क्वालिटी मशीन्स जर त्याला बायपोलार आहे किंवा चांगल्या क्वाटरी मशीन जे व्हॅल्यू लॅबचे आहेत, अर्बेचे आहेत किंवा इक्लिप्सचे आहेत, यांना सगळ्यांना स्टँडर्डायझेशन ऑफ क्वाटरी मशीन. नंतर ओटी लाईट्स आणि ओटी टेबलमध्ये ओटी टेबल तुम्हाला माहित असेल की ऑटोमॅटिक ओटी टेबलला नेहमी मॅन्युअल फंक्शन हॅज टू बी रेडी. बिकॉज ऑटोमॅटिकचं ती वायर खराब होते, कधीतरी त्याचं रिमोटच चालत नाही, देन यू गेट स्टक आउट. एकाच पोझिशनमध्ये टाकला आणि टेबल तिथंच राहतं. नंतर काढायचं कसं तर त्याला मॅन्युअल नाही, देन यू हॅव टू मेक ऑल द जजमेंट. सो दिस इज टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. Oxygen, nitrous, CO2, all these things are to be checked and to be there in operation theatre. So central oxygen plants which we have done in the COVID time also, we came to the, so oxygen plant and uninterrupted supply of oxygen is very important. आणि cylinders, nitrous, CO2, central CO2 हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत या as far as machine is concerned. Now backup facility ज्या आहेत किंवा HVAC सिस्टीम जी आहे याला नेहमीच वेल बॅकअप असलं पाहिजे. हिपा फिल्टर्स, HVAC सिस्टीम या सगळ्या सिस्टीमला टू गेट अ मोर स्टराईल फील्ड हे असणं फार जरुरीचं आहे. आणि बायोमेडिकल वेस्ट जे सॅग्रिगेशन आहे प्रॉपर डिस्पोजेबल आहे. याच्यामध्ये ज्या तुम्ही काय म्हणतात त्याला कंटेनर्स वगैरे जे वापरतात दॅट मस्ट बी क्लीन, दॅट मस्ट बी हॅविंग व्हेरी व्हेरी नाईस मेंटेनन्स ऑफ दॅट केबल. आता नवीन जी व्हॉट वी आर थॉट इज सेंट्रल कनेक्शन ऑफ कॉम्प्युटराइज सिस्टम इज लॅन केबल विच इज ॲडिशनल थिंग इन ऑपरेशन थिएटर. Transmission devices, LAN cable, these are the extra things, but we must have as we are going ahead and ahead. आपण जे ऑपरेशन्स बाहेर दाखवतो किंवा रोबोटिक सिस्टीम आहे, जेव्हा रोबोटिक सर्जरीचे ऑपरेशन्स होतात तर त्याला रोबोटिकला लॅन केबल असणं जरुरी आहे, कारण दॅट इज कनेक्टेड ऑनलाईन अँड मेजॉरिटी ऑफ द रोबोट्स ऑपरेट इन अ लॅन केबल. त्यांचे जे ट्रान्समिशन सिग्नल्स आहेत
तर ते लॅन मधून जात असल्या कारणामुळे लॅन ऑपरेशन थिएटरमध्ये असणं जरुरी आहे. CCTV सिस्टीम्स असणं जरुरी आहे. नंतर ॲडिक्वेट अँड टाइमली स्टराईल मटेरियल जे आहे ते सुद्धा असणं फार जरुरी आहे. लिनन सिस्टीम, अलाराम सिस्टीम जे आहे आणि प्रत्येक हॉस्पिटलला फ्लॅश स्टरलायझेशन सिस्टीम फार महत्त्वाची आहे. कधी कधी ETO होत नाही, एखादा इन्स्ट्रुमेंट खाली पडून जातं, यू हॅव ओनली वन इन्स्ट्रुमेंट अँड दॅट ड्रॉप्स डाऊन ॲक्सिडेंटली. मग त्याला स्टराईज कसं करायचं? वी हॅव अ फ्लॅश स्टरलायझर विच विल स्टरलाइज इन 10 to 20 minutes of 10 minutes of time. Then you take that instrument, flash sterilize it and give it to the surgeon operating. So या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. झोनिंग अँड स्पेशल अरेंजमेंट, म्हणजे स्टराइज झोन, अनस्टराइज झोन आणि प्रॉपर प्लेसमेंट ऑफ द सगळ्या झोनिंगचं फार इम्पॉर्टंट आहे. झोनिंग प्रोटोकॉल्स हॅज टू बी फॉलोड. स्टोरेज जिथे आहे तिथे असायलाच पाहिजे. स्टोरेज सिस्टमच्या बऱ्याचशा गोष्टी ऑपरेशन थिएटरमध्ये आलेल्या असतात, त्याच्यामुळं प्रॉपरली त्या स्टोरेज सिस्टीमला तिथे आपण नेऊन ठेवलं पाहिजे. आणि बॅकअप जो आहे तुमचा, व्हॉट यू मस्ट हॅव इज ऑल बॅकअप सिस्टीम. म्हणजे स्टोअर जे आहे त्याचा स्टॉक तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये दिसला पाहिजे आणि स्टोअरवाल्याला ऑपरेशन थिएटरचा स्टॉक दिसला पाहिजे. दिस मॅन्युअल सिस्टीम जी आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू वर्क. कारण आपल्याकडे हे सिस्टीम नाही आहे, मग तुम्ही स्टोअरला फोन करणार, मग तो सांगणार की असं असं नाही, मी आता आणून देतो. दिस विल नॉट गोइंग टू वर्क. त्याच्याकडे किती आहे तुम्हाला माहिती पाहिजे, तुमच्याकडे किती आहे त्याला माहिती पाहिजे. सो ऑनलाईन कनेक्शन ऑफ द स्टॉक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड विच वी फॉलो ऑन ॲटलिस्ट ऑन फोन ॲटलिस्ट. आणि सेपरेट एंट्रन्स एक्झिट फॉर द स्टराईल अँड फॉर रुटीन प्रोटोकॉल, स्टराईल पेशंट, सेप्टिक पेशंट, मटेरियलचा फ्लो, स्टाफ, लिनन, याच्याकरता फार क्लिनिंग सिस्टीम्स, ओटीच्या फॅब्रिकेशन सिस्टीम, असेप्टिक प्रिकॉशन्स, प्रोटोकॉल, तुम्हाला सकाळी हँड वॉशिंगचे प्रोटोकॉल, नंतर आत्ताच अग्रवाल सरांनी तुम्हाला व्हेरियस मेथड्स सांगितल्या कशा कशा करायच्या त्या. सो मॉनिटरिंग इन्फेक्शन कंट्रोल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड टू गेट कंट्रोल प्रॅक्टिसेस, डॉक्युमेंटेशन ऑफ दिस. प्रत्येक याच्यामध्ये एक नर्सिंग स्टेशन इनसाइड द ऑपरेशन थिएटर असणं जरुरी आहे, जेणेकरून NABHच्या गाईडलाईनच्या दृष्टीने किंवा तुम्हाला स्टँडर्डायझेशनच्या दृष्टीने आपण काय काय प्रोटोकॉल डॉक्युमेंट करतो, काय काय रजिस्टर्स आतमध्ये ठेवतो, या सगळ्या रजिस्टरची मेंटेनन्स आणि डेली एंट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो इट कॉस्ट सेव्हिंग, इंटेलिजन्स ऑफ मॅन पॉवर, ॲडिक्वेट स्टाफ आणि रोलिंग ओव्हर. मीन्स माझी ड्युटी आता संपली तर देर हॅज टू बी अ गॅप ऑफ ॲटलीस्ट 1 hour to 2 hours सो दॅट दे कॅन एक्सचेंज द पेशंट्स टू इच अदर. कारण हा 4 वाजता आला तो 4 वाजताच येऊन गेला तर त्याला काहीच समजणार नाही. सो रोलिंग ओव्हर इज व्हेरी इम्पॉर्टंट. चेकलिस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट इज चेकलिस्ट. So I am going to tell you the checklist for robotic surgery. Unless you have got this check, the robot will not start. Unless you have got this check, then the operation will not start. Major operation surgery, this 1, 2, 3, 4, 5, 6, 7. So all this has to be done. Consent has to be taken. Side has to be confirmed. All connections has to be done. These signals which come on a robotic system that are complete, so we start the robotic system. आणि सेफ्टी मेजर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड फॉलबॅक सिस्टीम्स ऑल्सो. सो व्हॉट यू से इज वन मशीन कॅन डू वर्क ऑफ 50 ordinary man, but no machine can do work of 1 extraordinary man. You must remember this. When you do a good job in operation theatre, the machine cannot replace it. So that job has to be done by ourselves only. So we have got a place for everything. आपल्याकडे सगळीकडे सगळी ठेवायला जागा आहे, पण एव्हरीथिंग इन वन प्लेस ऑर इन इट्स प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो यू हॅव टू कीप दॅट थिंग्स आर इन प्रॉपर प्लेस. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आधीचे जे स्लोगन्स होते आपल्या, मी खूप काम करतो, मी ऑनेस्ट आहे, मी डेडिकेटली काम करतो, मी सगळं करतो, माझ्याकडे डिसिप्लिन आहे, हॅव गॉट द लोअर प्लेस नाव. सो व्हॉट वी थिंक इज, what is the slogan for this? What is the important communication or important outcome of this is respect life. Every life is precious. Respect life. The patient is coming in operation theatre is in your hand. His life is in your hand. So respect that life. Why it is to be respected? Because we need to take out that patient safely out with a good quality of life. That is one, respect life. Second is respect your duty. What is the respect of duty is, if you respect your duty and you love your duty, then automatically that perfection will come. And the most important thing is
रिस्पेक्ट द प्रोसिजर्स मीन्स प्रोटोकॉल. याला जर तुम्ही केलं नाही, याला शॉर्टकट मारला, सक्शनला हे करायचं, त्यातलं फिल्टर काढले नाही, तसंच धुवून जर टाकलं तर दॅट सक्शन इज गोइंग टू गेट ब्लॉक. What is the procedure is you have to take the filter, you have to apply that, then apply the suction. So this is the procedure. So if you follow all the procedures, then automatically you will come to duty, respect your duty, and automatically the life will be saved. So I think that's it. Thank you so much. Thank you, sir, for your presentation. Thank you. I request Dr. Ujwala and Dr. Vikas to please finish. Such a proud आणि privilege for IMA आणि डॉक्टर बालाजी सगळ्या टीमसाठी की आपले जे सगळे एमिनंट स्पीकर्स आहेत हे सगळे आमचे टीचर्स आहेत आणि हे तुम्हाला शिकवतात, हे तुमच्यासाठी खूप चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे. टॉपिक आपला जो आहे तो मला माहित नाही आता किती जणांना हा माहिती आहे, पण हा मी टॉपिक तसा थोडासा अवघड पण आहे. वर्क प्लेस बर्नआउट. बरेचदा आपल्याला दिसतं की एखादा इतका चांगला काम करणारा मुलगा असतो आणि अचानक चिडचिड करायला सुरू करतो. आपल्याला कळत नाही त्याला नेमकं काय झालंय, पण हे कदाचित वर्क प्लेस सारखं तेच ते काम करून वर्क प्लेस बर्नआउटचं लक्षण असू शकतं. आता याच्यावर बोलायला मी रिक्वेस्ट केली गुप्ता सरांना आणि गुप्ता सर म्हणे माझा तर तो एकदम आवडीचा टॉपिक आहे, त्याच्यामुळे मला इतका आनंद झाला. तर गुप्ता सर भूत हॉस्पिटलचे ट्रस्टी आणि सीईओ आहेत आणि अतिशय छान हिंदी बोलतात ते. म्हणजे मी तर त्यांचं हिंदी असं ऐकत राहावं असं वाटतं, म्हणून मी मुद्दाम त्यांना सांगितलं की तुम्ही हिंदीत बोलायचा प्रयत्न करा. तर आज गुप्ता सर आपल्याला वर्क प्लेस बर्नआउट या विषयावर बोलतो. थँक्यू सर. नमस्कार. कितने टॉपिक सुन चुके? 11. तो आपको ऐसा लगता है कि आप बर्नआउट की तरफ जा रहे हैं? हाँ या ना? नहीं. वो इसलिए क्योंकि 8 घंटे आपको ड्यूटी करने की आदत है और बालाजी सर ने और IMA ने बड़ा अच्छी तरह से आपका पूरा प्रोग्राम 7.5 घंटे का रखा है. राइट. तो 7.5 घंटे से अधिक आपको ये जाने नहीं देंगे क्योंकि उनको मालूम है कि सभी हॉस्पिटल एम्प्लॉइज हैं और 8 घंटे के बाद में यदि यहाँ पर इन्होंने आपको रोका तो सबका ओवरटाइम बनता है. राइट. चलिए, आप सबका राइट हैंड है? यस. अब ये हाथ को नहीं ऊपर रखिए, ऊपर रखिए. ये हाथ को 2 तरीके से इस्तेमाल करना और करके दिखाना है. या तो अपनी पीठ थपथपाइए या बाजू वाले की पीठ थपथपाइए कि आप सब यहाँ पर एक अच्छे कार्यक्रम के सहभागी हैं. करके दिखाना है, करके दिखाना है. यस. So thank you so much Dr. Balaji and IMA Aurangabad for giving this wonderful opportunity. आप सबके साथ संवाद करने का ये अवसर मिला, उसके लिए मैं बहुत बहुत आभारी हूँ. और ये एक ऐसा सब्जेक्ट है जिस पर बात करने के लिए बहुत कुछ है, लेकिन 15 मिनट में मुझे आपसे हमारे स्किल्स पर बहुत बड़ा फर्क पड़ता है. बर्नआउट है क्या? जब हम मानसिक रूप से एग्जॉस्ट हो जाते हैं या हम किसी भी तरह से अपने पर्सनल लेवल के काम भी नहीं कर पाते, यानी अच्छे से कम्युनिकेशन भी नहीं कर पाते, अपने जो भी दैनंदिनी के कार्य वो भी पूरे नहीं कर पाते, या हमें ऐसा लगता है कि हम जो अचीव करना चाहते हैं वो पूरा नहीं हो पा रहा है, वहां से वर्क प्लेस बर्नआउट शुरू होता है. बर्नआउट का यदि हम हिंदी का अर्थ देखें ना तो उसके 2 मीनिंग हैं. एक है झुलस जाना, यानी हम अपने काम में इतना परेशान हो गए कि हमारे अंदर की पूरी ऊर्जा समाप्त हो गई. दूसरा है उत्तेजित हो जाना, यानी हम अपने काम से इतना थक गए कि अभी हमें कोई भी अगर उंगली भी लगाता है तो हमें ऐसा लगता है हमने जोर से रिएक्ट कर देना. और ये सभी चीजें
हमारे ऑपरेशन थिएटर के अंदर के पूरे माहौल को डिस्टर्ब कर सकती है, हमारी परफॉर्मेंस को कॉम्प्रोमाइज कर सकती है। इसलिए कोई भी कार्य करते समय यदि ऐसा लगे कि मैं अपनी क्षमता से बाहर जाके काम कर रहा हूं और सतत वैसा ही मैं हर दिन कर रहा हूं, तो आप मान लीजिएगा आप बर्नआउट के पाथवे पर जा रहे हैं। इसके क्या सिम्टम्स होते हैं? आपको ऐसा लगता है आप बिल्कुल ही थक गए हैं, आपको ऐसा लगता है कि आपकी परफॉर्मेंस बराबर से नहीं चल रही है, जो काम आप हर दिन कर रहे थे वह आज नहीं कर पा रहे हैं, आपको ऐसा लगता है कि कभी बॉडी एक हो रहा है, कभी हेडेक हो रहा है, कभी कंसंट्रेशन डेवलप नहीं हो रहा है, और उसके साथ ही आपके अंदर एक ऐसी भावना जागृत होती है कि अब मैं अपने सहयोगियों से भी बात नहीं करना चाहता, बहुत थक गया हूं, परेशान हूं, मुझे कोई डिस्टर्ब ना करे। ये सब आपके सिम्टम्स रहते हैं। और उससे क्या होता है, किसकी वजह से होता है? क्योंकि जो वर्क प्लेस पर आपकी डायनेमिक्स है वो बराबर नहीं चल रही। ऑपरेशन थिएटर के अंदर जो कुछ भी होता है एक डिसिप्लिन, पाथवे एंड फ्रेमवर्क होता है जिसको हम और आप मिलकर एग्जीक्यूट करते हैं। यदि वहां पर थोड़ा सा भी डायनेमिक्स चेंज हो गया तो हमें उसकी असुविधा होती है। नर्स, डॉक्टर, असिस्टेंट, सर्जन, एनेस्थेटिस्ट, इनका सबका एक कोऑर्डिनेशन होता है। यदि उस कोऑर्डिनेशन पे कहीं पर भी थोड़ा सा भी खलल पड़ा तो हमें ऐसा लगता है कि ये हमें पसंद नहीं आ रहा है, या हम इसका भाग सही तरह से बनकर अपनी पूरी क्षमता से काम नहीं कर पा रहे। लैक ऑफ सपोर्ट, हम अच्छा करना चाहते हैं लेकिन बाकी सब टीम मेंबर्स का सपोर्ट नहीं मिल रहा है, या मैं तो बहुत जूनियर हूं, मेरी कोई बात सुनने को तैयार नहीं है, सुझाव मेरे पास बहुत अच्छा है लेकिन कोई मान नहीं रहा है। नो वर्क लाइफ बैलेंस। सूरज की किरण, यदि आप 8 बजे से लेकर शाम के 4-5 बजे तक काम करते हैं ओटी के अंदर, तो सूरज निकलने से लेकर सूरज अस्त होने के बीच में आप ओटी के अंदर रहते हैं। यानी 24/7 अगर वो 8 घंटे का हम माहौल देखते हैं जो कि आपका ड्यूटी का वर्किंग आवर्स है, तो आप एक बंद एटमॉस्फेयर में रहते हैं, आपका वर्क लाइफ बैलेंस डिस्टर्ब होता है। यह बर्नआउट का एक कारण बनता है। आपको अपना ही काम करने के लिए ऐसा लगने लगता है कि अभी इस पर मेरा कोई कंट्रोल नहीं रह गया है, कोई भी मुझे करने से व्यवधान डालता है, कोई किसी भी काम में रुकावट आती है, पूरे प्रोसेस पे आपका कंट्रोल नजर नहीं आता है या आपकी टीम का कंट्रोल नजर नहीं आता है, तो आपको ऐसा लगता है कि ये काम अभी प्रॉपर हो नहीं सकता। ये भी बर्नआउट का एक कारण होता है। अनक्लियर जॉब एक्सपेक्टेशंस, मैंने ज्वाइन किया ए जॉब रिस्पॉन्सिबिलिटी के लिए, लेकिन अब मुझे बी रिस्पॉन्सिबिलिटी करनी पड़ रही है, या A+B रिस्पॉन्सिबिलिटी करनी पड़ रही है जो मुझे सूट नहीं हो रहा है। दिस इज ऑल्सो द बेसिस ऑफ बर्नआउट। मोनोटोनस, वही काम कंटिन्यूस वही करते जा रहे हैं, वही करते जा रहे हैं, वही करते जा रहे हैं, नया करने की चाहत है, यंग हैं, एनर्जेटिक हैं, चाहते हैं ओटी के बाकी प्रोसीजर्स में भी हेल्प करें, चाहते हैं कि बाकी एडमिनिस्ट्रेटिव वर्क में भी हम सहयोग करें जिससे कि हमारा भी आगे बढ़ने का रास्ता खुले, वो नहीं हो पा रहा है। आपस में एक दूसरे के साथ संवाद प्रॉपर नहीं हो पा रहा है। कहीं ना कहीं ऐसा लगता है कि अरे ये माहौल तो बहुत गड़बड़ हो गया। यह एक कारण होता है आपको बर्नआउट के पाथवे पर ले जाने। और इसका सबसे बड़ा जो प्रिकर्सर होता है वो होता है आंतरिक तनाव। और वो तनाव आप कितनी भी कोशिश कर लीजिए, आप उसे मिटा नहीं सकते, खत्म नहीं कर सकते। स्ट्रेस इज द पार्ट ऑफ योर लाइफ। हाँ, इसको कम करने के जो तरीके हैं उनको अपनाते हुए हम स्ट्रेस को कंट्रोल कर सकते हैं, पॉजिटिव वे में स्ट्रेस को कंट्रोल कर सकते हैं। जन्म लेते बच्चे से लेकर मरने वाले व्यक्ति तक सबको स्ट्रेस होता है। हमने यदि ये जान लिया कि ये स्ट्रेस को किस तरह से हम नियंत्रित कर सकते हैं, तो शायद हम बर्नआउट के उस फेज को रोक सकते हैं या उसमें से बाहर आ सकते हैं। एक वीडियो आप देखिए। तुमने बहुत अलग अलग तरह के रकम दान रखे हैं। हाँ, मुझे दोनों रंग पसंद है, इसलिए मैंने दोनों को साथ
नहीं कर रहा। शायद मैं उनके ग्रुप में रहने के लायक नहीं हूँ। सबके पास सुंदर सुंदर टिफिन है और सब साथ में खाना खाते हैं। कोई भी अपना खाना मेरे साथ नहीं बांटता। मैं बहुत अकेला महसूस करती हूँ। हेलो अंतरा, क्या तुम मेरे साथ बाहर चलना चाहोगे? क्या तुम ठीक हो बेटा? मैंने देखा कि तुम कुछ परेशान हो। सब ठीक तो है? मेरा कोई दोस्त नहीं है। मैं अपने आप को बहुत अकेला महसूस करती हूँ। जब भी मैं उन सबको एक दूसरे के साथ बात करते, खेलते और गाना गाते सुनती हूँ, मुझे लगता है मैं उनके ग्रुप का हिस्सा कभी नहीं बन सकती। कोई भी मुझसे बात नहीं करता, कोई मुझसे अपनी टिफिन भी नहीं बांटता। मैं हमेशा अकेला खाती हूँ। अंतरा, मुझे गर्व है कि तुमने अपने मनोभावों को व्यक्त किया। तुम्हारी माँ ने पौष्टिक खाना दिया है जो कि एक सुंदर टिफिन बॉक्स से कहीं बेहतर है। मैं समझ सकती हूँ कि कई बार ये तुम्हारे लिए काफी कठिन होता है, लेकिन तुम्हारे अंदर ऐसी परिस्थितियों में भी सकारात्मक तरीके से कार्य करने की क्षमता है। तुम अकेले नहीं हो। तुम अपने चुने तरीकों से ऐसे मनोभावों से निपट सकती हो। मेरी माँ कहती है कि जब भी कभी मैं अपनी भावनाओं को नियंत्रित न कर पाऊं तो गाने का गाऊं और उससे मुझे सुकून मिलता है। इसलिए तुम कोने में बैठकर ये धुन गुनगुना रही थी। गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, कृपया ध्यान दीजिए। गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, कृपया ध्यान दीजिए। हमारा विद्यालय एक अंतर विद्यालय गायन प्रतियोगिता आयोजित करवा रहा है। अगर आप इसमें भाग लेना चाहते हैं तो यहाँ आए और कक्षा के लिए कुछ पंक्तियां गाएं। ठीक है, शुरू करते हैं। अच्छा प्रयास बच्चों। और कोई? अंतरा, क्या तुम कक्षा को अपनी प्रतिभा दिखाना चाहोगी? वो तो अलग अलग रंगों के रिबन बांधे हुए हैं। कितनी बेवकूफ है। मैम कितनी अच्छी है, मेरी मदद करती है। माँ ने मुझे प्रेरणा दी जिसके कारण आज मैं अच्छा गा सकती हूँ। मैं अपनी प्रतिभा दिखा सकती हूँ। अंतरा ने अपने चुनौतीपूर्ण मनोभावों को नियंत्रित किया। जैसे वो अपनी कक्षा के सम्मुख खड़ी हुई थी, उसी ऊर्जा के साथ फिर से वो अंतर विद्यालय गायन प्रतियोगिता में अपनी चमक बिखेरने को तैयार है। वाह, इस लड़की की कितनी बेहतरीन आवाज है। मुझे बहुत पसंद आया इसका गाना। ये हमारी बेटी है। अंतर विद्यालय गायन प्रतियोगिता का प्रथम पुरस्कार दिया जाता है। मनोभावों को समझना और नियंत्रित करना बहुत जरूरी है। हमारी देखने, सुनने, छूने और सोचने की क्षमताओं की ही तरह महसूस करने की क्षमता भी आत्म जागरूकता के लिए उतनी ही महत्वपूर्ण है। आपने देखा कि कैसे एक बच्ची अपने घर से निकलती है और पूरे क्लास स्कूल के वातावरण में जब वो जाती है तो उसके साथ क्या होता है। ऐसा मेरे साथ, आपके साथ हर दिन कहीं भी कभी भी हो सकता है। मैसेज क्या है? सकारात्मक सोच रखिए। ये मत सोचिए जो आप कर रहे हैं उसके बारे में दूसरे का क्या कहना है। ये ध्यान में रखिए कि जो आप कर रहे हैं वो सही है और अपने जो भी मापदंड है, गुणवत्ता है, उसके ऊपर खरा उतरता है। हम स्ट्रेस आउट क्यों होते हैं? क्योंकि हम ये मान लेते हैं, हम परसीव कर लेते हैं कि ये कठिन है, जटिल है या दुखदायी है, इसलिए हमें स्ट्रेस बनता है। या हम ये बिलीव कर लेते हैं कि हमारे पास इस स्ट्रेस से निपटने का कोई साधन नहीं है, अन्यथा स्ट्रेस हमारे पास। WHO ने कहा है कि जब आप बर्नआउट और स्ट्रेस जैसे फिनोमेना से जा रहे होते हैं तो आप वेलबींग की स्टेज में नहीं रह सकते। और यदि कोई भी ऑर्गेनाइजेशन वेलबींग की स्टेज में नहीं है तो वो प्रोडक्टिव नहीं हो सकती।
और WHO ने कहा है कि द वेल्थ ऑफ बिजनेस डिपेंड्स ऑन द हेल्थ एंड वेलबींग ऑफ वर्कर्स, यानी आपके स्वस्थ रहने पर संस्था का स्वास्थ्य निर्भर करता है। इसलिए आपका सजग रहना, अच्छा रहना अति आवश्यक है। और सबसे बड़ी चीज है जिसके ऊपर एडम स्मिथ ने 1759 में कहा है, सेल्फ गवर्नेंस। और हम अगर देखें तो हमारे बहुत सारे शास्त्रों में, अपने संस्कारों में ये कहा जाता है 5 इंद्रियों पर अपना कंट्रोल होना चाहिए। उसी को हम सेल्फ गवर्नेंस कहते हैं। यदि हम अपने आप को अच्छे से गवर्न कर सकते हैं तो हमारे आसपास के एटमॉस्फेयर को हम 100% गवर्न कर सकते हैं, या हम कंट्रीब्यूट कर सकते हैं कि उस एरिया का गवर्नेंस सबसे अच्छा हो। दैट इज व्हाट वी नीड टू लर्न। हम कैसे मैनेज कर सकते हैं इस बर्नआउट को? ट्राई टू चेंज द वे यू अप्रेज अ सिचुएशन टू मेक इट लेस स्ट्रेसफुल, यानी आपने ये देखना है कि आपके सामने जो स्थिति चल रही है वो चुनौतीपूर्ण ना बने और आपको तनावग्रस्त ना करे। ध्यान में रखिए, स्ट्रेस इज इनएविटेबल, इसको आप अवॉइड नहीं कर सकते। आपको ये ध्यान में रखना है कि स्ट्रेस की वजह से आप बर्नआउट के पाथवे पर जा सकते हैं, तो हमें सकारात्मक सोच के साथ अपने को रोकना होगा। एंड ट्राई टू कोप अप विद योर स्किल्स। यदि आपको ऐसा लगता है आप 6 घंटे काम कर सकते हैं और आप 1 घंटा एक्स्ट्रा काम नहीं करना चाहते हैं, अपनी टीम से बात कीजिए, अपने ऑपरेटिंग स्टाफ के साथ में मिलकर एक ऐसी रणनीति बनाइए जहां पर आप मिलजुल कर उन कामों को पूरा कर सकें, तो आप बर्नआउट से बच सकते हैं। प्रैक्टिस रिलैक्सेशन टेक्निक्स, कहना बहुत आसान है, ओटी के अंदर करना बहुत मुश्किल होता है, लेकिन फिर भी यदि हम एक अच्छा सामंजस्य रखें तो निश्चित रूप से हम रिलैक्सेशन करते हुए ओटी के अंदर जो हमारे प्रोसीजर्स चल रहे हैं, लॉन्ग प्रोसीजर्स होते हैं, सुपरामेजर प्रोसीजर्स होते हैं, उनको कोप अप कर सकते हैं और अच्छे से अपनी ड्यूटीज को निभा सकते हैं। जो भी संदेश मैंने यहाँ पर दिए, ये सिर्फ आपके लिए एक फूड फॉर थॉट है। आप इस विषय में सोचिए, और यदि आप सोचते हैं तो आप पाएंगे कि आपके सामने बहुत सारे रास्ते हैं जो खुलते हैं, और उन रास्तों को अपनाते हुए आप अपने आप को तनाव मुक्त रख सकते हैं और बर्नआउट से अपने आप को बचा सकते हैं। आप एक बहुत ही महत्वपूर्ण टीम का हिस्सा हैं और आप ह्यूमन लाइफ के ऊपर हो रहे प्रोसीजर्स में पार्टिसिपेट कर रहे हैं। इसलिए आपका अच्छा रहना, आपका स्वस्थपूर्ण रहना, आपका तनाव मुक्त रहना न केवल आपके लिए, आपकी टीम के लिए, आपकी ऑर्गेनाइजेशन के लिए इंपॉर्टेंट है, बल्कि ऑपरेशन थिएटर में उस बेहोश शरीर के लिए भी बहुत इंपॉर्टेंट है जिसने बिना कुछ सोचे समझे आपको अपने आप को सुपुर्द कर दिया है। तो उस टीम भाव के साथ आपको रहना है, आगे बढ़ना है। और जब टीम की बात आती है तो शायद इससे अच्छा वीडियो मुझे नहीं मिला। यह आपके लिए समर्पित है उस टीम भाव के लिए।
जहाँ केवल आप खुश रहते हैं, आपकी पूरी टीम का हर सदस्य खुश रहता है, संस्था खुश रहती है, और उससे कहीं अधिक जिसको आपने सबसे अच्छा उपचार दिया है वह परिवार खुश रहता है और सदैव आपके ऊपर भरोसा रखते हुए उस कार्य को करने के लिए प्रेरित करता रहता है। थैंक यू सो मच। Excellent, sir. So good. I request Dr. सर आगे आइए। आणि कदाचित भावी आमदार आपण त्यांच्याकडनं लेक्चर ऐकतोय. आणि खरं तर हा कार्यक्रम म्हणजे मूळ तिची इच्छा खूप होती आणि तिने खूप स्ट्रेस करून उज्ज्वला मॅडमच्या इच्छेमुळेच हा कार्यक्रम इथं होऊ शकलेला आहे IMA मध्ये. तर मी त्यांचा खूप मनापासून आभारी आहे या कार्यक्रमासाठी. आणि आता या टीम वर्क या विषयावर त्यांना बोलायची मी विनंती करतो. नमस्कार. आपण सकाळपासून जे आज इथं OT असिस्टंटचा जो कोर्स आहे आणि यामध्ये प्रत्येक पहिल्या लेक्चर पासून आपण ऐकतोय की टीम वर्क, म्हणजे एक्झॅक्टली टीम वर्क आतापर्यंत तुमच्यावर खूप हॅमरिंग झालेलं आहे आणि त्यामध्येच हे काही रिवाइज पोस्ट असणार आहे. तर यामध्ये आपण या पिक्चरमध्ये बघतोय की यामध्ये आपण बघतोय की हे दोन प्रकारचे गेम आहेत. एका गेम मध्ये इंडिव्हिज्युअल खेळतोय म्हणजे इंडिव्हिज्युअल गेम आहे आणि दुसऱ्यामध्ये टीम वर्क आहे. तर यामध्ये जो वरचा आहे तर तो फक्त स्वतःसाठी खेळतोय, स्वतः जिंकण्यासाठी खेळतोय. आणि या दुसऱ्या ज्या ग्रुप गेम मध्ये किंवा बास्केटबॉल मध्ये जे आहे तर तो एक टीम म्हणून करतोय की तो एकटं न हे करता, कारण त्याला बॉल हा एकट्याच्याच हातात नाही ठेवायचा तर त्याला पास ऑन करायचा आहे. तर हे टीम वर्कचं स्पिरिट असतं. आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण बघतोय की यामध्ये काय असतं की जिथं कुठे कमतरता असेल तर तिथं आपण ब्रिज करणं गरजेचं असतं. आणि ब्रिज म्हणजे आपण इथं बघतो की द प्रोसेस ऑफ वर्किंग कोलॅबोरेटिव्हली विथ अ ग्रुप ऑफ पीपल इन ऑर्डर टू अचीव अ गोल. मग जिथं कुठं कमी असेल तिथं त्या टीम मधल्या एखाद्या कडीने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं आणि ती टीम सक्सेस करणं अतिशय महत्वाचं आहे. हे पिक्चर खूप बोलकं आहे आपल्यासाठी. या टीम मध्ये कोण कोण आहेत? या टीम मध्ये आहेत सर्जन्स आहेत, अॅनेस्थेशियोलॉजिस्ट आहेत, स्टाफ नर्स आहे, सर्क्युलेटिंग स्टाफ आहे, टेक्निकल स्टाफ आहे, हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे आणि त्याचबरोबर OT इन्चार्ज सुद्धा इन्व्हॉल्वमेंट आहे. आता हे कसं इफेक्टिव्ह होतं हे OT जे आपण टीम वर्क आहे ते? तर यामध्ये म्हणजे खूप सारे लोक वेगळ्या वेगळ्या स्किलचे एकत्र काम करतायत आणि यामध्ये काय आहे की जेव्हा प्रत्येक बुद्धिवादी जसा सर्जन आहे, अॅनेस्थेटिस्ट आहे, OT असिस्टंट आहे, ह्या सगळ्यांनी जर त्यांचं ब्रेन लावलं किंवा बुद्धी जर एकत्र केली आणि प्रत्येकाचे जे स्किल्स आहेत ते सगळे जर एकत्र केले तर ह्या चित्रातून आपल्याला दिसतं की इट इज अ टीम वर्क. म्हणजे जी गोष्ट अशक्य आहे ती सुद्धा आपण शक्य करू शकतो. Consistent team is group of ordinary people who with their combined efforts give extraordinary results. म्हणजे मी आता जसं सांगितलं की ज्या ठिकाणी आपण जर थोडं आपल्यामध्ये कमतरता जरी असेल आणि आपण जर सातत्याने ते काम करत गेलो आणि जर टीमने असेल तर आपण जी अशक्य गोष्ट आहे ती आपण शक्य करू शकतो. आता यामध्ये आता जसं गुप्ता सरांनी दाखवलं आपल्याला की 1983 ज्या क्रिकेटच्या मॅचेस झाल्या आणि तिथं आपल्याला भारताला पहिल्यांदा वर्ल्ड कप मिळाला. तर त्या वर्ल्ड कप मध्ये मिळण्याचं का सातत्य म्हणजे का मिळाला तो वर्ल्ड कप? तर त्यामध्ये काय होतं की जरी टीम मेंबर जरी नवीन असतील आणि त्यांनी पहिलं कधीही वर्ल्ड कपचं स्वप्न सुद्धा बघितलेलं नव्हतं तर त्यामध्ये काय आपलं जे आयुष्यातलं गोल असतं ते आपण फायनल केलं पाहिजे. जसं आता आपण ऑपरेशन थिएटरचं आपण टीम वर्क बघतोय तर ऑपरेशन थिएटर मध्ये आपलं गोल काय की आपल्याकडे येणारा पेशंट हा
100% चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या ट्रीटमेंटनी व्यवस्थित नीट होऊन जाणे हे आपलं गोल आहे. यामध्ये मग आपल्याला आपण जे टीम म्हणून काम करतोय तर आपल्यामध्ये विश्वास पाहिजे एकमेकाच्या मध्ये, सगळ्यांच्या मध्ये टॉलरन्स पाहिजे. काही लोक शॉर्ट टेम्पर्ड असतात. एखाद्या वेळेस जर सर्जन चिडले किंवा अनेस्थेटिस्ट जर चिडले तर त्यावेळेस दुसऱ्या टीमनी शांत राहणं गरजेचं असतं. किंवा एखाद्या वेळेस असिस्टंटने ओटी असिस्टंटने जरी चिडचिड केली तरी ॲज अ सर्जन माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याला आपण तिथं सहन करणं आणि तिथून पुढं आपल्याला जे गोल आहे, आपल्याला पेशंटची जी ट्रीटमेंट करायची आहे त्या ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं. त्याचबरोबर सेल्फ अवेअरनेस, आपल्यामध्ये ज्या ज्या क्वालिटीज असतील किंवा आता सपोज मला माहिती आहे माझी कमतरता आहे. आता मी काही वेळेस ॲज अ प्लास्टिक सर्जन जेव्हा एखादी केस करते आणि मला माहिती आहे की ऑर्थोच्या बऱ्याच वेळेस आम्हाला ते स्क्रू फिक्स म्हणजे ऑर्थो प्लस प्लास्टिक सर्जरी जेव्हा केस येते तर तिथे मला माहिती आहे की मला माझ्या शाळेने ते शक्य नाही. बऱ्याच वेळेस माझे ओटी असिस्टंट सुद्धा ड्रिल मशीनने केवायर टाकणं किंवा हे करतात. तर हे त्यांना आपण तशी ऑपॉर्च्युनिटी देणं आणि आपण आपल्या ह्याच्यातून दुसऱ्यांचे स्किल सुद्धा वापरून घेतल्या पाहिजे. आणि कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम जर म्हणजे जसं मी पहिलं सांगितलं की कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम जर एखाद्याचं जर काही चुकलं असेल तर तिथं इमिजिएट त्याला न हे करता त्यावेळेस तिथं ओटी ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला तिथं माफ करणं आणि नंतर त्याला बाजूला घेऊन त्याला समजून सांगणं आणि त्याच्या ज्या काही चुकलेलं असेल तर त्याला त्याच्यातून कॉन्फिडन्स मध्ये घेणं गरजेचं असतं. किंवा आपण त्याला तिथंच रागवलं किंवा तिथं सगळ्यांच्या समोर जर त्याचा इन्सल्ट केला तर मग ते बरोबर नसतं. तर हे ओटी टीमचे हे काही क्रायटेरिया आहेत आणि हे सुद्धा हे सगळीकडे कुठंही टीमवर्क असेल, फक्त ऑपरेशन थिएटरच नाही. तर आपण इथं हे क्रिकेटचं 1983चं जे उदाहरण दिलेलं आहे तर आपण वर्ल्ड कप जिंकू शकतो. आणि ॲज अ ओटी असिस्टंट किंवा ॲज अ डॉक्टर आपलं एम हे पेशंटला चांगलं करणं आहे. आता सक्सेस ऑफ टीम कशावर डिपेंड असतं? सेम कम्युनिकेशन अतिशय महत्वाचं आहे. जसं आपण सकाळपासून बघितलं की आपल्याला चेकलिस्ट केली पाहिजे, अनेस्थेटिस्टने केली पाहिजे, सर्जनने त्याचं कम्युनिकेशन केलं पाहिजे. आणि जर सपोज एखाद्या पेशंटला जसं आता तो रिस्ट बँड बांधायचा असतो की हे पेशंटचं ह्या साईडचं ऑपरेशन आहे आणि तिथं हे केलेलं आहे, तर ते जर तुम्हाला आता ठीक आहे आपल्याकडे सगळ्या हॉस्पिटलमध्ये ही सिस्टीम नाही आहे, पण जिथं कुठं करत नसतील आणि एखाद्याला जर माहित असेल की ह्या पेशंटला हा त्रास आहे किंवा हे इमिजिएट आपण हे कम्युनिकेट केलं पाहिजे आपल्या बाजूच्या स्टाफला किंवा दुसऱ्यांना. टाइम मॅनेजमेंट अतिशय महत्वाचं आहे. आपण बघितलं सकाळी की टाइम मॅनेजमेंटमध्ये देवधर सरांनी किती चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे की टाइम मॅनेजमेंट जर केली तर आपलं जे गोल असतं ते आपण वेळेवर आणि चांगल्या पद्धतीने अचीव करू शकतो. त्याचबरोबर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, जर कुठे काही डिफिकल्टी असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा हे सुद्धा म्हणजे इट इज अ टीम वर्क. सगळ्यांनी मिळून हे ऑपरेशन थिएटरमध्ये सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. जर एखादा जर काही सांगत असेल तर आपलाच हट्ट करून आरडाओरड करून सर्जन किंवा अनेस्थेटिस्टने तेच कॅरी ऑन न करता जर ओटी असिस्टंट एखादी काही गोष्ट सांगत असेल किंवा नर्स सांगत असेल किंवा एखादं कोणी जरी सांगत असेल ओटीमध्ये तर ते ऐकणं सुद्धा तेवढ्याच महत्वाचं आहे. क्रिटिकल थिंकिंग, त्याचबरोबर कोलॅबरेशन आणि लिडरशिप यामध्ये आपण बघतोय की जर हे दोघं रिले खेळतायत आणि त्यामध्ये जर ते कम्युनिकेशन जर त्यांच्यामध्ये नसेल आणि ते पास ऑन जर त्यांनी व्यवस्थित टाइमवर नाही केलं तर रिझल्ट जो पाहिजे तो आपल्याला व्यवस्थित मिळणार नाही. आणि आता खाली बघतोय की हे पाण्यामध्ये हे करतायत, पाण्याचं वल्लभ हे करतायत, पण त्याच्यामध्ये जर आपल्यामध्ये कोऑर्डिनेशन नसेल आणि एखाद्याने जरी ते पाणी हे करायचं लोटायचं जर थांबवलं तर आपल्याला जो रिझल्ट पाहिजे तो आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. तर हे सगळं टीम वर्कचे सिनॉनिमस आहेत. आणि तुम्हाला सांगते की टॅलेंट विन्स गेम्स बट टीम वर्क अँड इंटेलिजन्स विथ चॅम्पियनशिप हा आपल्यासाठी एक आजचा मेसेज असणार आहे. तर यासाठी आपल्याला सगळ्यांनी टीम वर्कने काम करायचं आहे आणि टीम वर्कने जर काम केलं तर आपण 100% सक्सेस होऊ. थँक्यू. थँक्यू उज्ज्वला. I request Dr. Gupta sir and Dr. Pramod to felicitate Dr. Ujjwala.
यानंतर आपल्याला अर्धा तासाचा लंच ब्रेक आहे. 2 टेबल लावलेले आहेत. तर